मी चर्चेची सुरुवात केली तेव्हा तुम्ही नव्हतात. मला आज यक्ष प्रश्न हा पडलेला होता की सत्ताधारी कुणाला म्हणू आणि विरोधक कुणाला म्हणू. जे नगरपंचायतीमध्ये झालं तेच पुन्हा इथं आहे. आत्ता ज्या पद्धतीने ही सगळी राजकीय नेपथ्य रचना झालेली आहे ते पाहता कोण कुणाच्या सोबत युतीत आहे आणि कोण कुणाचा विरोधक आहे हे कळायला तयार नाहीये. या सगळ्याचा सामान्य माणसानं कसा अर्थ घ्यावा, मतदान करताना काय त्याच्या समोर ठेवलेलं आहे, काय त्यानं विचार करावा? विलास, म्हणजे अगोदर नगरपंचायती नगरपालिका म्हणजे छोट्या शहरांच्या निवडणुकीमध्ये आणि आता राज्यातल्या 29 महानगरपालिका म्हणजे मोठ्या शहरांच्या निमित्तानं हे सत्ताधारी युतीतलेच पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांच्या विरोधात लढतायत, तर ते आता जी सगळी चर्चा सुरू आहे की त्या शहराचा विकास, तिथले प्रश्न, एकूण नगर विकास. आता मला हे कळेना की राज्याचं मुख्यमंत्री पद भाजपकडे आहे, म्हणजे जे घटनात्मक पद आहे ते, नगर विकास खातं शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि तिजोरी अजितदादांच्याकडे आहे. तर हे 3 प्रमुख घटक जे आहेत शहर विकासाच्या दृष्टीनं, हे कुठल्या मुद्द्यावरती त्यांचे मतभेद झालेत हे कळायला मार्ग नाही आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरं असं आहे की पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणून हे आपण समजू शकतो की अपोजिशनची सगळी स्पेस आपणच ऑक्युपाय करायची, जेणेकरून विरोधकांना कुठं म्हणजे मुसंडी मारता येणार नाही, त्यांना कुठं डोकं वर काढता येणार नाही, जे आपल्याला नगरपंचायतीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसलं. सामान्य माणसांचा जो विषय आहे की हे सगळं जे काही चालू आहे की एका महापालिकेत हे सोबत आहेत, एका महापालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत आणि महायुती जसं आहे तसंच महाविकास आघाडीचं पण आहे. म्हणजे पुण्याचं गणित वेगळं आहे, मुंबईचं वेगळं आहे, नागपूरचं वेगळं आहे, आणखी कुठं कुठं आहे. आदल्या रात्री युती झालेली असते, आघाडी झालेली असते, दुसऱ्या दिवशी दुपारी तुटते. हे सगळा जो गोंधळ आहे, त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न पडलाय तो राज्यातल्या प्रत्येक मतदाराला पडलाय की कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे कळायला मार्ग नाही आहे. ते भाषण करताना बहुतेक प्रचार सभेत असे एक यादी बनवतील की आपण ह्या शहरात एकत्र आहोत त्यामुळे हे टीकेचे मुद्दे इथं नाही. विलास आपलं काम वाढवलंय, आपल्यालाच यादी करावी लागणार आहे 29 ठिकाणांची. हा आणि प्रश्न असा आहे की हे का होतंय, कारण मतदारांना गृहीत धरलंय. एक्झॅक्टली. सामान्य मतदारांना गृहीत धरल्यामुळं आपण म्हणू त्या पद्धतीनं तिथलं मतदान होईल, आपण म्हणू त्या पद्धतीनं, आणि आयडिओलॉजी वगैरे काही नाहीये. सत्ता सगळ्यांना पाहिजे, ती जशी महायुतीला पाहिजे, महायुतीतल्या घटक पक्षांना पाहिजे, तसेच ती महाविकास आघाडीला पाहिजे. त्यांच्या स्ट्रॅटेजी आहेत. आता शिवसेनेचे आणि काँग्रेसचे प्रवक्ते व्यवस्थित सांगत नाहीये. त्यांना तिथं जर एकत्र आले मुंबईमध्ये तर भाजपकडे जाणारा जो उत्तर भारतीय आणि बाकीचा जो मतदार आहे तो त्यांना रोखायचा आहे, म्हणून तिथं ते वेगवेगळे लढतायत. म्हणजे स्पष्टपणे खरं तर मान्य करायला पाहिजे ना, काय तर हे प्रत्येक शहरामधल्या मतदारांच्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी केलेल्या आहेत आणि मतदारांना गृहीत धरून केलेल्या आहेत. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे मतदार चिडला, मतदार संतापला आणि त्यांनी जर वेगळं काही मतदान केलं तर मात्र कुणाला दोष देणार? मग प्रश्न असा आहे की हे या पद्धतीचं राजकारण, म्हणजे हे काय आज घडतंय असं नाही आहे. हे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचं सरकार ज्या वेळेला होतं तेव्हा पण असंच घडत होतं महाराष्ट्रात. भाजप सेनेला आणि शिवसेनेवाले पण ते घेऊन फिरायचे ना खिशात राजीनामे, तेव्हा पण ते विरोधकाची भूमिका हे करायचे. नाही, मला म्हणूनच मी सांगितलं की नगरविकास खातं, तिजोरी आणि मुख्यमंत्री पद 3 पक्षांकडे आहे. विषय शहरांच्या विकासाचा आहे, तर मतभेद कुठल्या मुद्द्यावरती झालेत हे कळायला मार्ग नाही. मी विचारतो सर, केनेकर सर, मला सांगा, मी संभाजीनगर बद्दल विचारतो. संभाजीनगरच्या बकालपणाला जबाबदार कोण आहे जरा सांगा बरं. खरं तर महायुतीमध्ये ज्यावेळेस 7-8 फेऱ्यानंतर युतीमध्ये जेव्हा अंतिम बैठक दोन्ही पक्षांमध्ये झाली, माझा प्रश्न तो नाही सर, संभाजीनगरच्या बकालपणाला जबाबदार कोण आहे? नाही, संभाजीनगरच्या बकालपणाचे जबाबदारीचा विषय खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे काही काम केलं ते शिवसेना भाजपा युती बरोबरच होते.
परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेसपासून काम करायला लागलं अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कर्ष केला. आणि तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रात आता मला जास्त बोलायची गरज नाहीये, मी सगळं ऐकून घेण्याच्या भूमिकेत आहे. का गारुडीचे खेळ या उभाठाण काँग्रेसला करावा लागणार आहे, आम्हाला गारुडीचे खेळ करण्याची गरज नाहीये. पुण्यात काय करणार आहात? ज्या पद्धतीने पुण्यात तुम्ही अजित पवारांना प्रश्न विचारणार आहात का सांगा? अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 500 रुपयामध्ये 41 एकर जमीन घेतली, सवाल विचारणार आहात का तुम्ही? हे बघा ज्या पद्धतीने या महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक स्वराज्याच्या खालच्या वार्डातली निवडणूक आहे. निश्चितपणे तिथल्या नागरिक सुविधावर जे वार्डातली जमीन उभारत आहे त्याबद्दल एक आयडिओलॉजी घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी तिथली जनसेवेची ओळख आपली आयडिओलॉजी घेऊन उभा आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे आज तुम्हाला नगरपंचायतीमध्ये जे बहुमत दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला या पक्षाच्या विश्वासार्हतेबद्दल काही शंका उपस्थित आहे का? नाही, अजिबात नाही. हनुमानजी काय तुम्हाला आहे का? विलासजी, थोडा माझ्या पक्षावर चर्चेमध्ये अन्याय होता कामा नये, तुमच्याकडून होतंय अशी माझी लाडीक तक्रार आहे. माझं साधं म्हणणं आहे की सत्तेतलेच पक्ष फक्त लढतायत आणि बाकीचे लढत नाहीत, तर असं कृपया म्हणू नका. इतक्या वाईट काळामध्ये 11 वर्षे विरोधी पक्षात असताना निवडणूक तसं नाही, विरोधक तर लढतायत पण सत्ताधारी सुद्धा विरोधक म्हणून लढतायत, हा मुद्दा आहे. ते आहेत ना, ते फक्त माझ्या पक्षाची जी लढाई सुरू आहे ती अधोरेखित तुमच्या माध्यमातून झाली तर आम्हाला लोकांपर्यंत जाईल. म्हणून 1000 नगरसेवक 11 वर्षाच्या विरोधी पक्षाच्या सत्तेत असल्यानंतर आणि आमचे अर्धा डझन कॅबिनेट मंत्री, काही मुख्यमंत्री फोडल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली जनता निवडून देते. 41 नगरपालिकामध्ये आम्ही नागरी प्रश्नावर विजयी झालो. छोटा आकडा नाही, आमच्यासाठी ती जीवन मरणाची लढाई होती. श्रीरामपूरमध्ये आमच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला होता. प्रत्येक ठिकाणी आम्हाला हल्ले होत आहेत, पोलीस धमक्या देत आहेत, पैसे वाटले जात आहेत, माणसं फोडले जात आहेत. महानगरपालिका निवडणूक सुद्धा केलेकर साहेब म्हणले ना की काय गारुड्याचा खेळ उभाटा आणि काँग्रेसवाले करतील, मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक गारुड्याचा खेळ करतायत. तुमचे अतुल सावे साहेब आणि तुमचे संजय शिरसाट गारुड्याचा खेळ करतायत. तुमचे शहाजी बापू आणि ते आमदार मंत्री गोरे गारुड्याचा खेळ करतायत. तुमचे रवींद्र दंगेकर आणि इथले मुरली मोहोळ हे गारुड्याचा खेळ करतायत. आमच्या कुठल्याही शिवसेना असो, उद्धव ठाकरे साहेबाची, पवार साहेबांची राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, आम्ही एकमेकाच्या घरावर दगडफेक एबी फॉर्म मिळवण्यासाठी केली नाही. वेगळे का झालं? फोडली नाही, आमच्या कार्यकर्त्यांना चक्कर आलेली नाही. जी गोष्ट व्यवहारामध्ये चूक आहे, जी गोष्ट तत्वामध्ये चूक आहे, ती व्यवहारामध्ये पण चूक आहे असं मानणारा माझा काँग्रेस पक्ष आहे. म्हणून एबी फॉर्म साठी माझ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे, माजी मंत्र्याचे दरवाजे फोडले नाहीत, अश्रू ढाळले नाहीत, चक्कर आलेली नाही. एकमेकावर 20-20 कोटी रुपये तिकीट विकल्याचा आरोप आम्ही केलेला नाही. डॉक्टर उत्तर द्या, डॉक्टर बोलणं सोपं, उत्तर द्या. राहिलीत का आपल्याकडं? लढणारी माणसं राहिलीत का आपल्याकडं? विश्वासार्हता राहिली का आपल्याकडं जनतेची? तुमच्या वॉर्डमध्ये दाखवू, तुमच्या वॉर्डमध्ये 4 एबी फॉर्म काँग्रेसचे गेले साहेब. संभाजीनगरमध्ये हनुमानजी मला डॉक्टरांकडून उत्तर घेऊ दे. डॉक्टर बोला. काय झालंय, सत्ताधाऱ्यांच्या वेळात सुद्धा आता ते हे झाले ना, प्रत्येकाला वेळ वेगळा द्यावा लागतो, असं आहे. आता हनुमंत पवारजी पण जे म्हणत होते की बाबा हे सगळे गारुड्याचा खेळ करतायत, कारण साप काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि मनसे आहे ना, मग हे 3 साप असल्यावर या सापांसाठी गारुड्याला खेळ खेळावाच लागणार. हे 3 साप तर आहेत, विरोधक काय, हे 3ही साप गारुडी कोण आहे? त्याच्यामुळे गारुडी कोण आहे? मी सांगतो साप कोण आहे, मी सांगतो. तर हे साप मी सांगतो, हे म्हणते आम्हाला की तुम्ही गारुडी आहात, तर साप काँग्रेस आहे. साप नाही हो, साप तर जाऊन द्या. मी सांगतो, खाली सरपटणारे छोटे छोटे ते सापाची पिल्लं. तुम्ही गद्दारीचा जो काही मोठा अध्याय महाराष्ट्रात जो गद्दारीचा अध्याय, आता थोड्या वेळ आधी अँकर म्हणत होते विलासजी की राजीनामा घेऊन फिरत होते, राजीनामा घेऊन फिरणारच विलासजी तिथे पळून गेले. गुवाहाटी वाया सुरत वाया गोवा, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाहीये. यांनी काय विकास मुंबईसाठी केलाय, कोणत्याही सिटीसाठी केलाय? महत्वाचा मुद्दा आलाय, त्यांच्याकडे खूप महत्वाचा मुद्दा आलाय. विलासजी 1 सेकंद द्या, उत्तर देऊ द्या. थोडक्यात विलासजी, राजू वाघमारे सर आम्हाला साप म्हणाले. आम्ही हिंदू संस्कृती मानणारे आहोत. हो, आम्ही शंकराच्या गळ्यातले साप आहोत. तुम्ही कुठले मुंगूस आहात सांगा.
गुवाहाटीला पळून जाणारे बिळात लपून मुंगूस आहात. एकच प्रश्न. तुम्ही कुठं तोंड लपून बसणारे मुंगूस आहात, कुठल्या बिळात लपून बसणारे मुंगूस आहात, गुवाहाटीला गोव्याला लपून बसणारे मुंगूस आहात का तुम्ही कुठल्या मुंगूस आहात? ठीक आहे. शंकराच्या गळ्यातला साप आहे मी. नाही, मला शेवटची कमेंट माने सरांकडून घ्यायची आहे. हे मुंगूस साप सगळं निघणार आहे, पण माने सर खऱ्या अर्थानं जनता आज नाचते का ह्या सगळ्या गारुड्यांच्या तालावरती? नाही, हे जनतेला नाचवलं जातं विलास. आणि सगळ्यात महत्वाचं की आता ज्या वेळेला आता बघा तुम्ही, आता महापालिकेचा प्रचार होऊ द्या 3 तारखेपासून सुरू, म्हणजे 12-13 दिवस. ते आता जे दिसतंय ना आपल्याला त्याच्यापेक्षा आणखी भयंकर दिसेल आपल्याला. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता जे नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आपण पाहिलं ना की स्टेजवरूनच आश्वासनं, डॉक्टर साहेब हसतात बघा माने साहेब, की स्टेजवरच आश्वासन आहे, MIDC पाहिजे का घ्या, MIDC आणखी काय पाहिजे का घ्या, हे अमकं तमकं. आता हे 29 महानगरपालिकांमध्ये पण असंच केलं जाईल. कधीतरी आपण याचं अकाउंटिंग पण केलं पाहिजे, एकदा विचारलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीमध्ये दिलेली जी आश्वासन आहे त्याचं काय झालं पुढं म्हणून. कारण तुम्ही सामान्य माणसाला गृहीत धराल, त्यांच्या गारुडी होऊन त्यांना खेळवाल आणि नंतर मग निवडून आल्यानंतर मात्र मग आपापलं राजकारण. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये हे तिन्ही पक्ष सत्तेतले या तिन्हीच पक्षांचं नाव याच्यासाठी आपण घेतोय की हे तिघेही एकमेकांच्या विरोधात लढले. मुख्यमंत्र्यांची मात्र निवडणूक ते निकाल आल्याबरोबर जी दुपारी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात महायुतीचं दणदणीत यश अशी झाली. तर हे जे काय आहे म्हणूनच सर मी म्हणूनच म्हणालो, ही जी कुस्ती पैलवान खेळतायत ना ती नुरा कुस्ती आहे का? 16 तारखेला सगळे एकत्र पुन्हा. हा ठीक आहे डॉक्टर माफ करा, माझा वेळ संपलाय. हा बरं, शेवटची 10 सेकंद. मला पण 10 सेकंद पाहिजे. मी आदरणीय माने साहेबांना हेच सांगतो की आमचे नेते सर्वोच्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सगळ्या गोष्टी जे बोलतात ते करून दाखवतात. बरं आमची अकाउंटेबिलिटी सर तुम्ही कधीही बघू शकता. ठीक आहे. पण एक आहे की या सगळ्यामध्ये जर कुस्ती खेळायची असेल तर तेल लावलेल्या पैलवानासारखी खेळा, पाठ लावायची असेल तर चितपट करा. नुरा कुस्ती खेळून इथल्या सामान्य जनतेची दिशाभूल करू नका, ही अपेक्षा मात्र निश्चितपणे आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला ते कळणार आहे कोण कुठला मुद्दा हातात घेतो, आणि त्याबद्दल आपण सजग राहूया, सांगूया कोण काय करतंय.